मलबार हिलला येऊन एवढा घाम आलेला असं वाटत होतं की अंघोळ केली की काय. एवढ्या चांगल्या सगळ्या क्लिप घेतल्या आणि एडिटिंगचा टाईम आला तर समजलं माईक बंदच होता. हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. आज आम्ही प्लॅन केला मलबार हिलला जाण्यासाठी. त्यासाठी आम्ही निघालो. मलबार हिलला आपण ग्रँड रोडने किंवा चर्नी रोडने पण जाऊ शकतो. तर आम्ही चर्नी रोडनेच गेलो कारण आम्हाला गिरगाव चौपाटीला पण जायचं होतं. चर्नी रोडला पोहोचताच एक पाण्याची बॉटल आणि भेळ घेतली. खाण्यासाठी काही कमी नाही झालं पाहिजे म्हणून. भेळ खात खात गिरगाव चौपाटीला आलो. फोटो काढले. एक व्हिडिओ काढण्यासाठी या मुलीने पूर्ण शूज ओला करायला लावला. एवढी भारी मजा केली आणि त्यात काहीच रेकॉर्ड झालं नाही, माईकच बंद होता. गिरगाववरून निघालो मलबार हिलला जायला. त्यात ह्या मॅडम काही वेगळंच चाललेलं. मला म्हणे बॉटल मी फेकते, तू माझा व्हिडिओ काढ. व्हिडिओ काढला. काय माहिती तिला काय करायचं होतं काय माहिती. बॉटल फेकून तिचं मन नाही भरलं तर मग म्हणे मी पक्षी उडवते. पक्षी उडवायला गेली तर ते पण तिच्याने काही झालं नाही. दोन्ही वेळा तिने काय केलं काही समजलंच नाही. एक पक्षी पण नाही उडाला तिच्याने. वा. दोन्ही वेळा तिची लहान मुलांसारखी मजा झाली आणि तिला म्हटलं आता चुपचाप चल. आम्हाला गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावरून आम्ही निघालो कारण आम्हाला जायचं होतं मलबार हिलला. तर चालत चालतच ते जवळ होतं तर आम्ही निघालो तिथून जायला. गिरगाव चौपाटी पूर्ण फिरून आम्ही निघालो मलबार हिलकडे आणि आम्हाला जायचं होतं वर टेकडीवर. तर खूप चालत चालत गेलो. आधीच आमचे पूर्ण शूज ओले झालेले आणि त्यात वर जायचं होतं. एवढा घाम आलेला की असं वाटत होतं अंघोळ केली की काय. आम्ही आधीच ऑनलाईन तिकीट बुक केलं होतं त्यामुळे आल्या आल्या आम्ही डायरेक्ट लाईनमध्ये लागलो. तिकीट स्कॅन करून आम्हाला आत सोडलं. आम्हाला हसायला या कारणामुळे येत होतं की सगळ्या मुलींच्या चेहऱ्यावर एवढी सारी पावडर वगैरे सगळं होतं आणि आमचा तो विषयच काहीतरी वेगळा होऊन गेले. आमच्या चेहऱ्यावरची पावडर तर काय, पण केस पण एवढे ओले झालेले की काय विषयच वेगळा होऊन गेले. या रोपवे रोडचं तिकीट आपण आधीच बुक केलं तरी चालते कारण इथे आल्यावर आपला टाइमपास होत नाही. आपल्याला हा रोपवे फिरायचा असेल तर आपल्याला 1 तास दिला जातो. आम्ही संध्याकाळी गेलो होतो म्हणून संध्याकाळी 4 वाजेपासून सुरू होतो तर संध्याकाळी रात्री 8 वाजेपर्यंत. लास्टच्या लोकांना 7 ते 8 आतमध्ये सोडलं जातं आणि 200 लोकांना सोडलं जातं आणि त्याचं तिकीट पण 25 रुपये एवढंच आहे. तिकीट पण काही जास्त नाही. हा लाकडी पूल आणि आजूबाजूला सगळी हिरवी झाडं, वेगवेगळ्या प्रकारची प्राणी पक्षी सगळं तिथं आहेत. त्यामुळे आमचं नशीब एवढं चांगलं की आम्हाला तिथेच मोर दिसला. एवढं भारी वाटत होतं ना. पहिल्यांदा कधी मोर असा बघितला कारण प्राणी संग्रहालयामध्ये बघितलेला पण असा अचानकच दिसलेला. रिटर्न खाली आलो. 2 कॉर्नेटो घेतले आणि समुद्रासमोर बसून एन्जॉय केले. आणि इथं बसता बसता मी व्हिडिओ शूट करत होती आणि माझं लक्षच नाही की माईक तर बंदच आहे. तसंच आमचा अंधबैराचा कार्यक्रम हा चाललेला आणि मला बोलायचं होतं गिरगाव चौपाटी पण माझ्या तोंडात येत होतं जिहूबीश जिहूबीश. त्यामुळे आम्हाला एवढं हसायला येत होतं. शूट होतच नव्हता तो व्हिडिओ. पण कोणाला माहिती की हा माईक तर बंदच आहे आणि हा कार्यक्रम फक्त असाच चाललेला आहे, आवाज तर काही येणारच नाही. हे सगळं अवघड. एवढ्या भारी क्लिप्स आलेल्या सगळ्या आणि आवाजच नाही. कायच करायचं, जाऊ द्या. मग आम्ही निघालो रिटर्न घरी येण्यासाठी आणि आमचं फक्त चाललेलं की उद्या ड्युटीला जायचं, युनिफॉर्म प्रेस करायचं, असं तसं फक्त ड्युटीच्या गोष्टी. म्हणजे कुठेही गेलं तरी ड्युटी ही काही सुटत नाही. हे बघा गिरगाव चौपाटी किती भारी वाटते. रात्र झाल्यावर तर अजूनच. आणि आम्ही गेलो तेव्हा तिथं काहीच गर्दी नव्हती आणि आत्ता बघा सगळी गिरगाव चौपाटी पूर्ण भरलेली. आम्हाला तिथं अजून एक काय तरी दिसलं की तिथे रेंटनी चटई भेटते बसायला. चटई घ्यायची, बसायचं. म्हणजे तिथं खूप फॅमिली वगैरे पण आलेल्या तर ते पण खूप एन्जॉय करत होते. चटईवर बसून मस्त सनसेट एन्जॉय करत होते. त्याच्यामुळे म्हटलं की आपण परत एक वेळा येऊ सगळ्या मैत्रिणी. म्हणजे खूप एन्जॉय वगैरे करू, खेळू, मजा मस्ती करू. कारण खेळण्यासाठी पण खूप भारी आहे. म्हणजे कारण मोकळीच आहे ना पूर्ण गिरगाव चौपाटीत. तर
किती भारी वाटते रात्र झाल्यावर पण हे सगळे लाईट्स वगैरे आणि सगळे मजा मस्ती करणारे दिसत होते. अजून थांबावं वाटत होतं पण उशीर पण झालेला आणि उद्या ड्युटीला यायचं म्हणजे सगळं आवरावं पण लागतं. त्याच्यामुळे म्हटलं चल आता आपण रिटर्न जाऊया, आता काही वेळ नाही थांबायचा. बघ आलो स्टेशनला, चर्नी रोडवरूनच रिटर्न जायचं ठरवलं. चला तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया नवीन ब्लॉगला, तोपर्यंत बाय.